नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस मध्ये. तर मित्रांनो, 1 तारखेसाठीचा जो डेटा दिला होता किंवा डेटा जो होता तो निगेटिव्ह होता आणि आपण जी डायरेक्शन सांगितली होती ती निगेटिव्ह त्या ठिकाणी आपण दिली होती. पण मित्रांनो, डेटा मध्ये असं काय चेंजेस झालं आणि मार्केट ऑलमोस्ट 200 सव्वा 200 पॉईंट वरती क्लोज झालं. तर ह्या गोष्टी आपल्याला इंट्राडे पकडता येऊ शकतात का, आणि हे असं का झालं, हे होण्याचे चान्सेस काय असतात ते त्या ठिकाणी आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, जे जुने फॉलोअर्स असतील त्यांना माहिती आहे की एक्सपायरी नंतरचा जो डेटा असतो तो इमॅच्युअर असतो. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी की जर काही न्यूज वगैरे येणार असेल तर त्या न्यूजचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी होत असतो. आणि तो इम्पॅक्ट कधी आला, काय आला, इंट्राडे आपण या गोष्टी अनालाइज करू शकत होतो का? तर 200% हो. मला आता पुन्हा इंट्राडे तुम्हाला सांगणं शक्य होत नाही की याचं आपल्याला डेटावर हे कसं करायचंय. जे जुने फॉलोअर्स आहेत किंवा जे शिकलेले आहेत माझ्याकडून त्यांना ह्याची कल्पना आहे की कशा पद्धतीने आपण इंट्राडे डेटा ट्रॅक करतो. तर मी शॉर्टमध्ये इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर मॅच्युअर्ड इमॅच्युअर डेटा असतो तो अशा पद्धतीने की एक्सपायरीच्या आधीच्या दिवशी 34 लाखाच्या पोझिशन्स होत्या कॉलवर सपोज, आणि कॉल शॉर्ट्सवर 35 लाखाच्या. सेम पद्धतीने 22 लाख पुट लॉंग आणि 22 लाखाचे पुट शॉर्ट्स होते, 27 लाखाचे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की एक्सपायरीला आहे ना काही डेटा अनवाइंड होतं, म्हणजे जे पण लोक आहेत ते त्यांचा डेटा त्या ठिकाणाहून ज्या पोझिशन्स आहेत त्या कापल्या जातात. त्यांनी ह्या पोझिशन्स कापल्यानंतर ऑलमोस्ट 60%च्या पोझिशन कमी झाल्या. इथे ऑलमोस्ट 70%च्या पोझिशन कमी झाल्यानंतर हा एक इमॅच्युअर डेटा असतो. ऍक्च्युली मार्केटचं जे नेचर आहे ते डिमांड आणि सप्लायचं नेचर आहे. तर रिटेलरला जर फसवायचंय तर रिटेलरला पण थोडा दाना पाणी टाकावं लागेल. अशा हिशोबाने मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि बाय डिफॉल्ट तो फ्लो त्या आला, जो सेंटिमेंट्स होते ते पॉझिटिव्ह आले आणि त्या हिशोबाने डेटा म्हणजे मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा इमॅच्युअर डेटा असतो. आणि हा डेटा आपल्याला इंट्राडे पकडता येतो का? तर हो, त्याचा आन्सर आहे हो. 200% आपल्याला पकडता येतो. तो कशा पद्धतीने ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. तर हा ऑप्शनचे काही क्वांटिटेटिव्ह डेटाज आहेत जे आपल्याला ह्या सेन्सिबल मधून बघायला मिळतात. ह्याच्यावरचे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला लिंक मध्ये जाऊन कनेक्ट करावं लागणार आहे मित्रांनो. शॉर्ट मध्ये तुम्हाला याची अनालॉजी द्यायचा प्रयत्न झाला तर तो कशा पद्धतीने ते मी तुम्हाला त्या ठिकाणी समजवतो. ठीक आहे. तुम्ही बघू शकत असाल हा एक्सपायरी डे होता. साधारण 9:15 हा टाइम आहे. इथून डे पूर्ण सुरू झालेला आहे आपला. तर इथे 11:20 15 बघू शकत असाल. हे ग्रीन कॅन्डल्स म्हणजे पुट सेलिंगचा एक डेटा आहे. तो कसा येतो, कुठं ट्रॅक करायचा, काय, त्यासाठी तुम्हाला 500 सबस्क्राईबचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल. ह्याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगेल की इंट्राडे एक लेवल आणि तिथूनच मार्केट एकदम परफेक्ट लेवल हे होणार. ठीक आहे. 11:20 15. ठीक आहे. बघू शकता 11:15 ते 20 दरम्यान आपल्याला 100% शुअर झाला असतं की मार्केट वरती जाणार आहे. ठीक आहे. ह्या लेवल पासून खाली नाही येणार ऍटलिस्ट. तर हे बघा 11:15 जे लेवल आहे ती 24,706 ची लेवल आहे. ओके. इथून हा पूर्ण मुवमेंट नाही ही आपण ऍज इट इज कॅप्चर करू शकत होतो ती डेटावरती. तर अशा पद्धतीने तर तुमच्या लक्षात आलं असेल की डेटा कशा पद्धतीने इमॅच्युअर होता. ओव्हरनाईट काही घडामोडी झाल्या, आरबीआयची जी मीटिंग होती त्यामुळे हा डेटा त्या ठिकाणी हे झाला. पण इंट्राडे आपण त्याला हे करू शकतो. लॉंग टर्म स्ट्रॅटेजीमध्ये याला कुठलाही धोका नाही. या 100-200 पॉईंटने आपल्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उद्यासाठीचा डेटा म्हणजे 3 तारखेसाठीचा डेटा हा पॉझिटिव्ह आलेला आहे. प्रोने फार मोठा खेळा केलेला आहे. त्या ठिकाणी पुट मध्ये तुम्ही बघू शकत असाल कम्पेअर टू 30 तारीख आता त्यांच्याकडे ऑलमोस्ट 8 लाखाच्या पोझिशन्स आहे आणि ऑलमोस्ट सगळं काम पुटवर झालेलं आहे. ठीक आहे. पुटवर झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल लॉंग क्रिएट झालेले आहेत पुटवर. आणि इकडे पण बघू शकत असाल तर त्या ठिकाणी जे काम झाले ते ऑलमोस्ट सगळं पुटवर काम झालेलं आहे. तर अशा हिशोबाने हे गणित आहे. तुम्हाला त्या ठिकाणी रिटेलरला टाकले पुट लॉंगला म्हणजे शॉर्ट साईडला
पण FIs त्या ठिकाणी पुट शॉर्ट्स केलेले आहेत. FIs आणि प्रोने मिळून पुट सगळे शॉर्ट्स केलेले आहेत. ते एकदम पॉझिटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ओव्हरऑल FIचा जो डेटा आहे तो अजून निगेटिव्हच आहे, पण एक शॉर्ट टर्म 1-2 दिवसासाठीची किंवा ऍटलिस्ट 3 तारखेसाठीची जी ट्रेंड आहे ती पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचे अनालिसिस शिकण्यासाठी कमेंटमध्ये मी डिटेल्स देतोय मित्रांनो. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. आपण त्यांना बेसिक्स टू ऍडव्हान्स सगळं नॉलेज त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर आय होप हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल होत आहेत आणि इन फ्युचर तुम्ही यातून बऱ्याचशा काही गोष्टी अनालाइज करू शकाल. वर्षभरापासून आपण डेटा ट्रॅक करतोय आणि इच अँड एव्हरीथिंग हे मी स्वतः वैयक्तिक इनपुट करतोय. कुठेही कॉपी पेस्ट नाही करत, अशासाठी की या ठिकाणाहून ज्या पण गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून येतील, किती आकडा आहे जो 20 लाख या ठिकाणी 4.5 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या आपल्याला ॲज इट इज आपल्या डोळ्यांसमोर कॅप्चर व्हाव्या आणि त्या हिशोबाने त्याचं जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला कळावा, यासाठी या गोष्टी करतोय. खूप मेहनत आहे याच्या पाठी मित्रांनो. तर मेहनतीला सपोर्ट करा, शेअर करा सर्वांपर्यंत. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थांबूया या व्हिडिओमध्ये. थँक्यू.